आज आपण बनवणार आहोत चमचमीत अशी अंडा बिर्याणी। अंडा बिर्याणीसाठी आपण अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत बासमती। हे बघा, हे 1 तास तुम्हाला पाण्यामध्ये भिजत घालायचे आहे। बिर्याणी मसाल्यासाठी लागणारे साहित्य आहे 5 पातळ कांदे चिरलेले, 4 टमाटे लांब, थोडी कोथिंबीर घेतले, अद्रक थोडंसं घेतलेलं आहे आपण, 10-15 असे लसूण घेतलेले आहेत, काही पुदिन्याचे पानं घेतलेत, कढीपत्ता घेतलेला आहे, 4-5 सुके मिरच्या त्या पाण्यामध्ये आपण गरम पाण्यामध्ये भिजवलेले आहेत। आपल्याला काय करायचं, टमाटर, अद्रक, लसूण, कोथिंबीर, पुदिना, कढीपत्ता आणि मिरच्यांची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। काही सुके मसाले लागतील आपल्याला, 1 चमचा गरम मसाला, बिर्याणी मसाला 1.5 चमचा, धने पावडर मसाला, हळद, कांदा लसूण मसाला, चवीपुरतं मीठ, 200 ग्राम दही घ्यायची आहे आपल्याला, 10 अंडी घेऊन यायची आहेत आपल्याला, ती छान उकडायची। भात शिजून घेऊया आपण बिर्याणीसाठी। तर आपण हे पाणी ठेवलेलं आहे, पाणी छान उकळू द्यायचं आहे, उकळले आहे पाणी। त्याच्यामध्ये आपण आता 1 चमचा मीठ टाकायचं आहे, 3 तेजपत्ता, दालचिनी, 1 चक्रफूल, इलायची, जिरे, शहाजिरे, 1 मोठी इलायची, 4 मिरे, 2 लवंग, हे टाकूया आपण पाण्यामध्ये। बासमती तांदूळ आपण यात टाकून देऊया। चांगले हे तांदूळ आपण शिजवून घेऊया। 80% आपल्याला तांदूळ शिजून घ्यायचे आहेत। तांदूळ छान मिक्स केलेले आहेत आपण गरम मसाल्यामध्ये। आता आपण काय करूया, त्याला 10 मिनिटं शिजू देऊया, याच्यावर झाकण लावून ठेवूया आपण। 10 मिनिटांनी परत बघूया आपण। 2 चम्मच आपण तेल टाकूया कढईमध्ये, थोडंसं गरम मसाला, मीठ, हळद आणि लाल मसाला अर्धा चमचा घेतला आपण, तो यात टाकूया। 10 अंडे उकडलेले तेही टाकूया। असे 5 मिनिटं आपण अंडा फ्राय करून, अंडे आपले छान फ्राय झालेले आहेत तेलात, ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। कढई आपली गरम झालेली आहे, आपण आता 2-3 चमचे तेल टाकूया। तेल गरम झालेलं आहे, थोडे जिरे टाकूया आपण, अर्धा चमचा, कांदे टाकूया आपण, पाच कांदे घेतले होते, ते चांगले पातळ चिरायचे आणि अशी कढईमध्ये टाकून द्यायचे आपण। छान ब्राऊन कलर येईपर्यंत तळायचा आहे। कांदा भाजल्यानंतर आपण सगळे सुके मसाले यात टाकलेले आहेत, हळद, मीठ, गरम मसाला, लाल मसाला, बिर्याणी मसाला आणि कांदा लसूण मसाला, असा आपण 1 चम्मच टाकलेला आहे। यात छान परतून घेऊया 2 मिनिटं आपण। हे वाटण टाकणार आहोत आपण, अद्रक, लसूण, कोथिंबीर, पुदिना, सुक्या हिरव्या मिरच्या, चला मग यात टाकूया। कोथिंबीर चिरून टाकूया, दही ऍड करूया, सर्व एकत्र मिक्स करून घेऊया। छान 10 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं आहे, तेल सुटू द्यायचं आहे आपल्याला या मसाल्याला। मीडियम फ्लेमवर आपल्याला हे सगळं शिजून घ्यायचं आहे। मसाला छान रेडी झालेला आहे, मस्त तेल सुटलंय। आता आपण यामध्ये आपले अंडे फ्राय केले टाकून देऊया। छान व्यवस्थितरित्या ढवळून घेऊया आपण। हे तयार आहे अंडा बिर्याणी मसाला। चला मग आपण थर देऊया।
आपल्याला कुकरमध्ये बिर्याणीला दम द्यायचा आहे. आपण या कुकरला छान तुपाने कोटिंग करून घेतलेलं आहे. का तर आपला भात खाली तळाला चिटकू नये आणि सुटसुटीत व्हावा यासाठी आपण या बिर्याणीला मस्त तूप छानपैकी लावून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण मसाला ॲड करणार आहोत. मसाला टाकून घेऊया आपण. मसाल्याचा थर केलेला आहे आपण. आता ह्याच्यामध्ये आपण हा मोकळा केलेला भात टाकूया. चार कांदे घेतले होते आपण, तसे तळून घ्यायचे कुरकुरीत. आता हे आपण या भातावरती टाकूया. कोथिंबीर टाकूया वरतून. सेम असाच थर आपण दुसरा करून घेऊया. भाताचे 2 थर आपण तयार करून घेतलेले आहेत. आता आपण याला 10-15 मिनिटासाठी कुकरमध्ये कमी गॅसवरती दम देऊया. कुकरचं झाकण लावून घेऊया आपण. चला मग 10 मिनिटं आपण कमी गॅसवर वाफ देऊया. अंडा बिर्याणीला आपण दम दिलेला आहे. आता आपण कुकर उघडून बघूया. काही घमघमाट सुटलाय. आपली बिर्याणी एकच नंबर झालेली आहे. अंडा बिर्याणी मी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने सांगितली आहे. तुम्ही घरी करून बघा, तुमच्या घरच्यांना खाऊ घाला आणि त्याचा आस्वाद घ्या. मी केलेली अंडा बिर्याणी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका.